नंदुरबार जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे संकट काही कमी होईना असा काहीसा प्रश्न जो आहे तो उपस्थित झालेला आहे। एकीकडे अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणावरती शेतकरी जे आहेत हवालदिल झालेले आहेत, तर दुसरीकडे कापसावर आलेल्या लाल्या रोगामुळे शेतकऱ्यांसमोर आता पुन्हा एकदा आर्थिक संकट जे आहे ते येऊन ठेपलेलं आहे। मोठ्या प्रमाणावरती कापसाचे क्षेत्र जे आहे ते लागवड करण्यात आलेले आहे, परंतु या कापसाच्या क्षेत्रावरती लाल्या रोगाचा प्रादुर्भाव जो आहे तो झालेला आहे। त्यामुळे शेतकऱ्यांसमोर आता पुन्हा एकदा संकट जे आहे ते येऊन ठेपलेलं आहे। यावर्षी गेल्या वर्षीच्या तुलनेत 15% पेरणी क्षेत्रात घट झालेली आहे, त्यामुळं आधीच उत्पन्न जे कमी आहे, तर दुसरीकडं लाल्या रोगाचा प्रादुर्भाव झाल्यामुळं शेतकरी जे आहे ते आता चिंतेत सापडले आहेत। एकीकडे परतीच्या पावसामुळे मोठ्या प्रमाणावरती कापूस पिकाचे नुकसान झालेले आहे, तर दुसरीकडे हवामान आणि लाल्या रोगामुळे शेतकऱ्यांसमोर पुन्हा एकदा संकट जे आहे ते येऊन ठेपलेले आहे। यावर्षी जवळपास 1,15,000 हेक्टर क्षेत्रावरतीच कापसाची लागवड जी आहे ती झाली आहे। गेल्या वर्षी 1,25,000 हेक्टर क्षेत्रावरती कापसाची लागवड झाली होती। गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी कापसाचं पेरणी क्षेत्र जे आहे ते घटलेले आहे, त्यामुळे आता आशा जी आहे ती शेतकऱ्यांना ती चांगल्या दराची आहे, त्यामुळे आता चांगला दर मिळणार का कापसाला, असेच काहीचा प्रश्न जो आहे तो उपस्थित केला जात आहे। नंदुरबार जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने कापूस पीक जे आहे ते घेतलं जात असतं। शेतकऱ्यांचे पांढरस म्हणून ओळख असलेल्या कापसाला चांगला दर मिळावा अशी अपेक्षा जी आहे ती शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे, तर दुसरीकडे लाल्या रोगामुळे शेतकरी जो आहे तो आर्थिक संकटात सापडणार आहे। त्यामुळे आता पिकं वाचवण्यासाठी शेतकऱ्यांकडून धडपड होताना दिसून येत आहे। जितेंद्र बैसाने टीव्ही मराठी, नंदुरबार। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।